मृग नक्षत्र असल्यामुळे आता शेवग्याची भाजी गावाकडे खायला चालू करतात। ही भाजी खूप पौष्टिक असते। शेवग्याच्या झाडाची पानांची भाजी। आमच्या शेतातील फ्रेश पुदिना, शेतातील फुले लावले आहेत आम्ही भरपूर। फुले अशी भारी आली आहेत। अशा प्रकारे आम्ही भाजी काढून घेतली आहे। गुलाबचा वास खूप सुंदर येतो। या पांढऱ्या फुलांना खूप सुगंध असतो आणि शोचे झाड आहे। मिरगातला पहिला दिवस। आज ही भाजी चालू करायची खायला। शरीरासाठी ही भाजी लय पौष्टिक आहे। तिला बांधून ह्यात ठेवणार आहे। आपोआप निसटत्या। ठेवल्यामुळे पानं निसटत्या। जी पाने आपल्या मनाने बांधून ठेवल्यावर गळतात, तरी पण आपण हे करायचे, झाडल्यावर गळतात। शेवग्याची भाजी चिरून घेतली आहे। त्यासाठी 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत, 4 मिरच्या बारीक चिरलेल्या, मुगाची डाळ थोडी घेतली, आपल्या आवडीनुसार घ्यायची। पाणी तापत ठेवलं आहे, त्यामध्ये ती भाजी टाकून शिजवून घ्यायची। त्यामध्ये मुगाची डाळ टाकायची आणि 10 मिनिटं शिजवायचे। अशा प्रकारे भाजी उकडून घेतली आहे। आता त्याला फोडणी टाकूया। भाजी चाळणीत नितरून घ्यायचं, पाणी व्यवस्थित नितरून घ्यायचं। चाळणीमध्ये ठेवून पाणी नितरून व्यवस्थित घ्यायचं। भांड तापत ठेवले गॅसवर, त्यामध्ये तेल आपल्याला आवडीनुसार घालायचं। तेल कडले आहे, त्यात आता कांदा टाकून घ्यायचा। मिरच्या घालून घ्यायच्या व चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं कांदा आणि मिरचीला। चांगला कांदा आणि मिरच्या परतल्या, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचा व थोडंसं लाल तिखट घरगुती लाल चटणी घालून घ्यायची, त्यामुळे भाजी चांगली लागते। भाजी चांगली नितरून घ्यायची आणि पिळून घ्यायची आणि फोडणीमध्ये टाकायचे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। गॅस मंद आचेवर करायचा आणि भाजीला हलक्याने परतून घ्यायचं। थोडेसे पाणी शिंपडून घ्यायचे, थोडेच। अशा प्रकारे 2 मिनिट वाफेवर भाजी ठेवायची मंद आचेवरती, मग तयार आहे भाजी। तर शेवग्याची भाजी आणि गरम गरम चपाती तयार आहे। तुम्हाला जर शेवग्याची भाजीची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पंचांगानुसार 8 जून हा मृग नक्षत्र चालू होतो, त्यामुळे खेड्यापाड्यात शेवग्याची भाजीला खूप महत्त्व आहे आणि पौष्टिकही लागते।